पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 30 जुलै 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, डार्क ईगल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 2, मानवी तस्करी विरोधी जागतिक दिन कधी साजरा करण्यात आला किंवा पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 जुलैला. प्रश्न 3, 2026 चे बुद्धिबळ ऑलिम्पियाड कुठे आयोजित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे उझबेकिस्तानमध्ये. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा दल एसएसबी माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी किती पदे राखीव ठेवली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 50% पदे. प्रश्न 5, देशभरात दर्जेदार शैक्षणिक नियतकालिके उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे एक राष्ट्र एक सदस्यता योजना. प्रश्न 6 पाहूया. सध्या कोणते राज्य सरकार सर्व कुटुंबांसाठी इलेक्ट्रॉनिक कुटुंब नोंदवही तयार करत आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला आहे. प्रश्न 7, जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत कोणी मिसेस इंडिया 2026 हा किताब पटकावला आहे? तर त्याचं उत्तर आहे आकांक्षा चौधरी यांनी. प्रश्न 8 पाहूया. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामधून बाहेर पडण्याची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे चाड आणि व्हेनेझुएला या देशाने. प्रश्न 9, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 10 पाहूया. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने अलीकडेच कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी यांना. प्रश्न 11, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी जीवाणूंवर आधारित स्वयं दुरुस्ती होणारे कॉन्क्रीट विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड देशाने. प्रश्न 12 पाहूया. हब अँड स्पोक मॉडेलचा अवलंब करणारे देशातील दुसरे विमानतळ अलीकडेच कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमृतसर विमानतळ. प्रश्न 13, राष्ट्रकुल खेळ 2026 मध्ये कोणत्या खेळाडूने दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे शर्मिला धनकर यांनी. प्रश्न 14, भारतातील एक प्रमुख सागरी आणि उत्पादन केंद्र बनण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने जहाज बांधणी आणि दुरुस्ती धोरण 2026 सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 15 पाहूया. ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी भारताने कोणत्या देशाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाला. प्रश्न 16, भारताचा पहिला समर्पित लष्करी वैद्यकशास्त्र विभाग डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी मेडिसिन अलीकडेच कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौमध्ये. प्रश्न 17 पाहूया. मायक्रोपोरोलेस कोल्हापुरेन्सिस नावाची एक नवीन पॉलिपोर बॅकेट बुरशी अलीकडेच कोणत्या राज्यात सापडली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे आर्थिक राजधानी मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. प्रश्न 18, गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित फिल्ड्स मेडल जिंकणारी इतिहासातील तिसरी महिला अलीकडेच कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे होंग वांग या. प्रश्न 19 पाहूया. नाडा कडून तात्पुरते निलंबित झाल्यानंतर कोणत्या भारतीय जुडोपट्टूला ग्लासगो राष्ट्रकुल खेळ 2026 मधून वगळण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे तुलिका मान यांना. प्रश्न 20, आसाम मधील पुराबी आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप कोणत्या देशाला पाठवण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे भूटान देशाला. प्रश्न 21 तुमच्यासाठी. आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा अलीकडेच कुठे सुरू झाली आहे? तर ती नवी दिल्ली येथे सुरू झालेली आहे. प्रश्न 2, दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर तो 29 जुलैला साजरा करण्यात येतो. प्रश्न 3, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे लता गुप्ता यांची. प्रश्न 4 पाहूया. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मधील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारतात ईशा सिंगने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक.
प्रश्न 5. कोणत्या राज्याने किंवा राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 6 पाहूया. 2026 मध्ये 57वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे गोवामध्ये. गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत व राज्यपाल आहेत पुष्पती अशोक गजपती राजू. प्रश्न 7. जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पियुष गोयल यांची. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 8 पाहूया. जगातील सर्वात मोठ्या सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी अलीकडेच कोणत्या देशात पूर्ण झाली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये. प्रश्न 9. कोणत्या भारतीय संस्थेने अलीकडेच तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये अल्ट्रासाऊंड सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा संभाव्य उपयोगांचा शोध लावला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू यांनी. प्रश्न 10 पाहूया. पंजाब नॅशनल बँकेने नुकताच भारताचा पहिला बँकेच्या नेतृत्वाखालील क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यासोबत. प्रश्न 11. भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कुठे स्थापन केले जाईल? तर ते अमरावती क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 12. शनी, युरेनस आणि नेपच्यून यांच्या कड्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रॅक्सिस मिशन चे अनावरण नुकतेच कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नासाने. प्रश्न 13 पाहूया. आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे एन चंद्राबाबू नायडू हे. प्रश्न 14. कोणत्या देशाला इबोला मुक्त घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे युगांडा देशाला. प्रश्न 15. कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली? तर त्याचं उत्तर आहे बुखारेस्ट विद्यापीठाने. प्रश्न 16 पाहूया. निकोलास ओटामेंडी हा कोणत्या देशाचा प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना देशाचा. प्रश्न 17. बांगलादेशच्या राष्ट्रपती पदाचा नुकताच कोणी राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद शहाबुद्दीन यांनी. प्रश्न 18. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने. प्रश्न 19 पाहूया. भारत औद्योगिक विकास योजना रसायने भव्य रसायने योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 3 समर्पित रासायनिक उद्याने स्थापन करणे. प्रश्न 20. कोणता देश खलाशांचा जगातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या देशाने विनाशकारी वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.